सर्वप्रथम आपल्याला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष म्हटलं की प्रत्येकाचे नवीन नवीन रेझोल्युशन्स असतात. म्हणजेच की यावर्षी मला काहीतरी नवीन करायचं आहे, यावर्षी मला काहीतरी अचीव करायचं आहे, मला यावर्षी एक्झाम क्रॅक करायची आहे, मला नवीन घर बांधायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला माझा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे ग्रो करायचा आहे, स्टार्टअप करायचा आहे. अशी बरीच रेझोल्युशन आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून करत असतो. स्वतःला एक प्रॉमिस देत असतो की मला हे या नवीन वर्षामध्ये अचीव करायचं आहे. तर असे प्रॉमिस आपण स्वतःला करत असतो, परंतु ते किती फक्त आपण 1 ते 2 महिन्यापर्यंतच लक्षात ठेवतो आणि नंतर आपल्या माइंडमधून ते डिलीट व्हायला लागते की आपल्याला या वर्षामध्ये नक्की काय अचीवमेंट करायचे आहे. प्रत्येक नवीन वर्ष आलं की आपण स्वतःलाच असं प्रॉमिस करत असतो की मला माझं गोल या वर्षामध्ये अचीव करायचं आहे. पहा, कुठलेही गोल अचीव करण्यासाठी किंवा कुठलेही अचीवमेंट करण्यासाठी आपल्याला मेहनत खूप करावी लागते. त्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. किती जरी आपल्याला फेल्युअर्स आले तरी गिव्ह अप करावा लागतो आणि खूप चांगल्या प्रकारे नवीन सुरुवात करावी लागते, स्टार्ट करावी लागते. तर आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही प्रॉमिस स्वतःला करतो, परंतु ते आम्ही शेवटीपर्यंत पाळत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा 5 टिप्स सांगणार आहे. त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच या वर्षामध्ये सक्सेसफुल व्हाल. तर पहिली टीप म्हणजे काय, तर गोल सेटिंग. पहा, आपल्याला काय करायचं आहे, स्वतःचं काय गोल आहे, आपल्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे, आपल्याला काय अचीव करायचं आहे, ते गोल पहिलं फिक्स करायचं आहे. पहा, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की स्वतःचं एक गोल फिक्स करा. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कुठल्या गावाला जायचं असेल आणि तुम्ही रॉंग बसमध्ये जर बसाल तर तुम्ही त्या गावापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुमचं घरातून निघल्यापासूनच अगोदरच ठरलेलं पाहिजे की मला या गावाला जायचं आहे आणि त्या गावाला जाण्यासाठी मला कुठली बस पकडावी लागेल. तर असंच काहीतरी आपल्या आयुष्याचं पण असतं. जर आपण अचीवमेंट काय करायचे आहे तेच फिक्स केलं नाही, आपलं गोलच फिक्स केलं नाही, तर आपण उगाचच इकडे तिकडे पळत राहतो. स्वतःलाच म्हणतो की मी या वर्षीही काही केलं नाही, मी माझं गोल अचीव केलं नाही, कारण तुम्ही गोलच सेटिंग केलं नसतं. त्यामुळे स्वतःचं एक गोल नक्की फिक्स करा आणि त्या दिशेने वाटचाल करत राहा. दुसरी टीप म्हणजे पहा, दुसरी इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला प्रॉमिस करायचं आहे स्वतःला. तुम्ही म्हणाल प्रॉमिस म्हणजे काय एक टिप आहे का, पण हो, स्वतःला एक असं प्रॉमिस करायचं आहे की या गोलमध्ये मला कितीही प्रॉब्लेम्स आले तरी मी गिव्ह अप करणार नाही, मी सतत प्रयत्न करणार, मला कितीही फेल्युअर येऊ दे तरी मी पुढे चालत राहणार. हा, बऱ्याचदा असं होतं की आपल्याला फेल्युअर येतं आणि त्यामुळे आपण मागे पडतो. पहा, ज्यावेळेस आपण मागे पडतो त्यावेळेस आपले बरेच रिलेटिव्ह, आपले घरचे आपल्याला बोलत असतात की तू हे करू नको, तुला हे जमणार नाही. तर त्यावेळेस आपल्यामध्ये काहीतरी निराशा येते आणि त्यामुळे आपण सतत मागे येत असतो. तर पहा, ज्यावेळेस आपल्याला सतत प्रयत्नामध्ये अडचणी येतात, विघ्न येतात, बऱ्याचदा फेल्युअर येतं, त्यावेळेस आपण खरंच खूप योग्य दिशेला चाललेलो आहोत हे आपण स्वतः ओळखायचं आहे आणि त्या दिशेने सतत प्रयत्न करत राहायचं आहे. एक ना एक दिवस सक्सेस तुम्हाला नक्की मिळेल आणि स्वतःशी प्रॉमिस करायचं आहे की कितीही मला अडचणी येऊ दे, मी त्या दिशेने जाणारच. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला MPSCची एक्झाम द्यायची असेल आणि तुम्ही अटेंड केली, पहिला राऊंड तुमचा क्लिअर झाला आणि सेकंड राऊंडला तुम्हाला थोडेसे कमी मार्क पडले, तर तुम्ही निराश व्हायचं नाहीये. नेक्स्ट टाइम मी खूप चांगल्या प्रकारे अटेंड देईल आणि मी माझं सिलेक्शन करेल, असं स्वतःला एक प्रॉमिस करायचं आहे. तुमचे जे विशेस आहेत ते स्वतःला प्रॉमिस करून कंप्लीट करायचे आहेत. आणि तिसरी टिप्स अशी ती म्हणजे स्वतःचं एक शेड्यूल बनवा. म्हणजेच काय, तर एक टाइम टेबल बनवा की मला काय करायचं आहे आणि हे करण्यासाठी मला काय काय गोष्टी कराव्या लागतील. एक टाइम टेबल तुम्ही सेटअप करा, त्या टाइम टेबलनुसार तुम्ही चालत राहा. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये खूप छान मार्क्स पाडायचे आहेत, तुम्ही काय करायचं आहे, त्याचं एक टाइम टेबल बनवायचं आहे. किंवा तुम्हाला बिझनेस आपला खूप चांगल्या प्रकारे ग्रो करायचा आहे किंवा तुम्हाला कशाला तरी स्टार्टअप करायचं आहे, तर तुम्ही त्याचं एक टाइम टेबल बनवा. तुम्हाला इथून ते इथपर्यंत काय करावं लागेल, तर मेहनत करावी लागेल आणि ते एका भिंतीवरती किंवा सतत तुमचं दररोज जिथे नजर जाईल त्या ठिकाणी तुम्ही ते गोष्ट ठेवा, तुमचं टाइम टेबल ठेवा आणि ती टाइम टेबल तुम्हाला दररोज वेळोवेळी सांगेल की तुला हे करायचं आहे. पहा, मी पहिल्यांदा सांगितलं की स्वतः एक प्रॉमिस करा. स्वतः आपण आरशासमोर उभं राहायचं आहे आणि विचार करायचा आहे की खरंच मला माझं गोल अचीव करण्यासाठी मी जे प्रयत्न करतो आहे ते प्रयत्न तर मी करत आहे ना, का मी काहीच प्रयत्न करत नाही, मी एक स्वतःला बेवकूफ बनवत आहे का, हे स्वतः आपण आरशासमोर उभं राहून
स्वतःलाच प्रश्न करायचे आहेत. त्यावेळेस आपल्याला नक्की उत्तर मिळेल की तुम्ही खरंच प्रयत्न करत आहेत का नाही ते. ज्यावेळेस आपल्याला आपल्या लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क हे दोन्हीही करावे लागतील. तरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव कराल. आणि तुमचं टाइम टेबल हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तुमचं टाइम टेबलच व्यवस्थितपणे सेट नाही केलं तर तुम्ही कुठल्याच गोष्टी करू शकणार नाही. त्यासाठी स्वतःच एक टाइम टेबल नक्की बनवा. आणि चौथी गोष्ट म्हणजे डायरेक्शन म्हणजे दिशा. दिशा ही खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला MPSCचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही त्याच गोष्टी फॉलो कराव्या लागतील. आणि तुम्हाला जर एखादा बिझनेस करायचा असेल तर त्या रिलेटेडच तुम्हाला गोष्टी फॉलो कराव्या लागतील. तुम्हाला MPSCचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्ही लॉची जर स्टडी करत बसाल तर तुम्ही तिथपर्यंत कधीही जाऊ शकणार नाही. त्यासाठी डायरेक्शन खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण एखादा बिझनेस स्टार्टअप करतो आणि तो आपल्याला व्यवस्थितपणे रन करता येत नाही. आपण कुठेतरी चुकीच्या दिशेने जात असतो. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित डायरेक्शन जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठल्या तरी गावाला जायचं आहे, म्हणजे त्या दिशेला जायचं आहे आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध जर दिशेला जाल तर त्या दिशेला तुम्ही कधीही पोहोचू शकणार नाही. त्यासाठी डायरेक्शन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या दिशेला तुम्हाला जायचं आहे त्या दिशेला तुम्ही सतत चालत राहायचं आहे आणि तुमचे प्रयत्नही कायम ठेवायचे आहेत. आणि पाचवी लास्टची टिप्स म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा आपण काहीतरी करायला जातो परंतु आपला स्वतःचा आत्मविश्वास तिथे कमी कमी व्हायला जातो, ढासळत जातो आणि मी हे करू शकत नाही असं आपण म्हणून जातो. फॉर एक्झाम्पल एखाद्या स्कूलमध्ये जर एखाद्या मुलाला काहीच येत नसेल आणि त्याचे मित्र त्याचे फ्रेंड्स तर त्याला सारखं चिडवत असाल की तुला काहीच येत नाही, तू हे करू शकत नाही, तर तो अजूनच तिथे खचून जातो. म्हणजे स्वतःचा कॉन्फिडन्स तो तिथे अजूनच गमवत असतो. आणि जर तिथेच त्याला रिलेटिव्ह त्याचे टीचर त्याचे फ्रेंड प्रोत्साहित करत असतील की तू हे करू शकतो, तुला येते आणि तू करशील, तर त्याचा कॉन्फिडन्स हा अजून वाढायला लागतो. त्यासाठी स्वतःचा कॉन्फिडन्स हा ठाम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला कितीही लॉस झाला, आपल्याला कितीही फेल्युअर आलं तरी कधीही डगमगायचं नाही आणि तिथे आपण ठाम उभं राहायचं. मी हे करू शकतो, मी का करू नाही शकत, मी हे करणारच. हे क्वेश्चन फक्त आपण आरशासमोर उभा राहून स्वतःला विचारायचं आहे आणि ते करायचं आहे. ज्या वेळेस आपण चांगल्या गोष्टी करतो त्यावेळेस सगळे आपल्यासोबत असतात, पण ज्या वेळेस आपण फेल्युअर होत असतो त्यावेळेस आपल्यापासून आपले फ्रेंड्स सुद्धा दूर व्हायला लागतात. त्यासाठी फक्त सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. स्वतः आपण ठाम राहायचं आहे की मी हे करणारच, मला आज आलं नाही, मला उद्या आलं नाही, परंतु मी एक ना एक दिवस ते नक्की अचीव करू शकतो. हा कॉन्फिडन्स फक्त आपल्यामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही एक ना एक दिवस नक्की सक्सेसफुल व्हाल. जर तुम्ही या 5 गोष्टी जर फॉलो केल्या ना तर तुम्ही खरंच या वर्षामध्ये स्वतःला काय अचीव करायचं आहे, तुमचं सक्सेस काय आहे, तुमचं गोल काय आहे, तुमची ड्रीम काय आहे हे तुम्ही नक्कीच अचीव करू शकाल. ॲज अ विश तुमचं जे गोल आहे, तुमचं ड्रीम आहे ते तुम्हाला मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच.